नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत मुंबईतील प्रसिद्ध मंदिर श्री सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी. मी पहिल्यांदाच जाणार आहे. राज पार्किंग मध्ये खाली माझी वाट बघत होता. आम्ही दोघेही रिक्षाने डोंबिवली स्टेशनला पोहोचलो, पण त्याआधी पोटात कावळे ओरडत होते. त्यामुळे आम्ही आधी मस्त गरमागरम वडापावर ताव मारला आणि मग प्रवासाला सुरुवात केली. डोंबिवलीहून दादरचं तिकीट काढलं आणि लोकल ट्रेनने मुंबईच्या दिशेने निघालो. दादर स्टेशनला पोहोचलो. दादर स्टेशनवर उतरल्यावर मंदिराकडे चालायला सुरुवात केली. आम्ही दोघेही पहिल्यांदा तिथं आलो होतो, त्यामुळे राज नुसता सतत मॅपमध्ये बघत होता आणि आम्ही योग्य रस्ता शोधत पुढे जात होतो. थोड्याच वेळात बाप्पाचं मंदिर समोर दिसलं. बाप्पासाठी फुलं आणि दुर्वा घेतल्या. नशिबाने त्या दिवशी मंदिरात जास्त गर्दी नव्हती. आम्ही VIP तिकीट नव्हतं घेतलं, सो आम्ही रांगेत राहून दर्शन घेणार होतो. रांगेत उभे असताना मंदिरातील बाप्पाच्या कथा आणि सुंदर माहिती पाहायला मिळाली. रांग मोठी होती, पण बाप्पाच्या दर्शनासाठी प्रत्येक क्षण हा मोलाचा वाटत होता. आणि अखेर तो क्षण आला. सिद्धिविनायक बाप्पाचं मनापासून दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर जवळच असलेल्या स्वामींच्या मठातही गेलो. तिथेही दर्शन घेतलं आणि परत घरी यायला निघालो. परतीच्या प्रवासात ट्रेनमध्ये जास्त गर्दी नव्हती. डोंबिवलीला बस भेटली आणि तिथूनच आम्ही घरी पोहोचलो. असा होता आमचा सिद्धिविनायक दर्शनाचा सुंदर प्रवास. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया.